नमस्कार, मी पूजा नवाथे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. माझ्यासोबत प्रकाश नवाथे गुरुजी आहेत आणि आजचा विषय आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्रातल्या सर्व विवाहित बायका ज्या आहेत, त्या आपल्या नवऱ्यासाठी उपवास धरतात या दिवसभरात. ह्याच्या मागचं कारण काय आहे? वटपौर्णिमाचा अर्थ नेमका काय आहे? आणि हा उपवास केल्याने काय फल प्राप्त होतं हे आपण जाणून घेणार आहोत. प्रकाश गुरुजी धन्यवाद तुम्ही नमस्कार. दिलेल्या वेळेबद्दल. काय सांगाल वटपौर्णिमा म्हणजे नेमकं काय आणि हा सण का साजरा केला जातो? आता सोमवारी वटवृक्षाची या ठिकाणी वटपौर्णिमेची पूजा आहे. सर्व सुहासिनी या वटवृक्षाच्या अ, वृक्षाच्या जवळ जातात. 7 स्त्रिया, 9 स्त्रिया अशा एकत्र येतात. 5 स्त्रिया अशा एकत्र येतात आणि वटवृक्षाला दोरा गुंडाळून फेरे घालतात. त्याप्रमाणे त्या वटवृक्षाची यथासांग मनोभावे पूजा करतात. पण वटवृक्षाला देवत्व का? हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तर त्यामध्ये एक 7-8 मुद्दे माझ्या ठिकाणी आहेत. ते मुद्दे मी आपल्याजवळ ठेवतो आणि त्याचं स्पष्टीकरण नंतर आपल्याकडे करतो. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कुरुक्षेत्रावर सोमचषाचा अ, मुख हे अधोमुख ठेवल्यानं, खाली ठेवल्यानं, त्या ठिकाणी वटवृक्ष हा भगवंतांच्या यज्ञाच्यामुळे निर्माण झाला. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, की साक्षात बालक रूपानं भगवंत महाप्रलयाच्या वेळी त्या पानावर झोपले होते. चौथा मुद्दा असा आहे, की ब्रह्मदेव हे साक्षात वटवृक्षाच्या फांदीवर होते प्रलयाच्या वेळी. वटवृक्षाचे मूळ पारंब्याच्या रूपानं हे अधोमुख असं पारंब्य म्हणून ते आलं जातं. कृष्णाला गोपीनी या ठिकाणी वडाच्या पानावरच लोणी खायला दिलं होतं आणि राम, लक्ष्मण, सीता ह्या अत्यंत महत्वाच्या काही कालावधीमध्ये वटवृक्षाच्या जवळच ते सान्निध्यामध्ये होते. वटवृक्ष हे शिवाचं स्थान आहे आणि शेवटचा मुद्दा असा आहे, की अक्षय वटवृक्षाखाली साक्षात राम, लक्ष्मण आणि सीता यांचा अधिवास आणि साक्षात शिवांचं त्या ठिकाणी निवासस्थान. या सगळ्या गोष्टीमुळे स्त्रिया आपला संसार सुखाचा व्हावा, संसारात विघ्न येऊ नये, आपल्या पतीला अक्षय असं आरोग्य लाभावं आणि त्याप्रमाणे या आरोग्याच्या माध्यमातून आपला संसार उत्तम प्रकारानं जसा वड हं. या पारंब्याच्या माध्यमातून सगळीकडे पसरला जातो. माझ्याकडे काही माहिती अशी आहे, की 5-5 एकरामध्ये हं. हजारो वर्षाचे वटवृक्ष आजही भारतात आहेत. 5-5, 6-6 एकरामध्ये. इतकंच नाही तर त्याच्यापेक्षा पुढे असू शकतील. पण यामध्ये वटवृक्षाचं मूळ कुठे तुम्ही विचारलं, तर तुम्हाला कुठेही शोधून मिळणार नाही. आपला संसार सुद्धा असाच या ठिकाणी जशी पानं, वेली वृक्षाला लाभून तो मोठा होतो, तसंच आपल्या संसाराला उत्तम प्रकारची संतती लाभावी आणि संसारामध्ये आपला संसार अक्षय व्हावा, हा त्याच्यामागचा महत्वाचा अत्यंत हं. मुद्दा आहे. आणखीन कोणती गोष्ट आहे या प्रथेशी निगडीत अ, का म्हणून ही प्रथा सुरू झालेली? हा उपवास कधी सुरू झालेला? सर्वसाधारणपणे याचं जे महत्व आहे, हं. ते अनेक पुराणामध्ये आहे. त्यामध्ये याच्या एका पुराणामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. पण सनातन संस्कृती आपल्याला असं सांगते, की या वटवृक्षाच्या माध्यमातून आपला या ठिकाणी संसार जसा सुखाचा व्हावा, हं. तसंच या वटवृक्षाच्या माध्यमातून त्यांना लागणारी जी फळं आहेत, त्या फळाच्या माध्यमातून सर्व सृष्टीतील चराचरामधील जे पक्षी आहेत, त्यांना उत्तम प्रकारचं खाद्य मिळावं.
त्यांना त्या ठिकाणी निवासस्थान मिळावं आणि असा हा वटवृक्ष त्या पक्ष्यांना सुद्धा सुखकारक व्हावा. आणि यामध्ये आपला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की असे जे वृक्ष आहेत त्यामध्ये वडाच्या वृक्षाला अनन्य महत्व आहे. कारण या वडाच्या वृक्षामुळे अनेक पक्ष्यांना जीवदान प्राप्त होतं. आणखीन एक त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला महत्वाचा मुद्दा असा आहे की सर्व स्त्रिया या ठिकाणी या वडपौर्णिमेच्या निमित्तानं त्या भगवंताचा या ठिकाणी अधिवास असलेलं असं हा वृक्ष तो संगोपन व्हावा, वृद्धिंगत व्हावा आणि या माध्यमातून संसार आपला उत्तम रीतीनं चालावा हा महत्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे. तर बायका ह्या दिवशी कडक उपवास करतात आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढण्यासाठी किंवा ते म्हणजे त्यांना भरपूर आयुष्य लाभावं यासाठी बायका ह्या दिवशी उपवास धरतात. त्याच्या मागचं काय कारण आहे? खरं सांगायचं तर या ठिकाणी वडाच्या वृक्षामध्ये शिवाचं स्थान त्या ठिकाणी निवासस्थान म्हणून मानलं जातं. साक्षात शिवाचं स्थान, शंकराचं स्थान, निवासस्थान वटवृक्ष असल्यामुळे त्या वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याची एक कथा आहे की सत्यवान आणि सावित्री या दोघांचं एकमेकावर अनन्य असं प्रेम होतं. संसार सुखाचा असताना सुद्धा या ठिकाणी सत्यवानांचं जीवत्व संपल्यामुळे यमदूताने त्यांना त्यांचा आत्मा हरण करून ते घेऊन जायला लागले. तेव्हा सावित्रीच्या ही गोष्ट लक्षात आली की आता आपण गेल्याशिवाय, शंकराच्या जवळ गेल्याशिवाय यमदूत त्यांचे प्राण हरण केलेले सोडणार नाही. आणि म्हणून ती साक्षात वटवृक्षाच्या खाली आली, भगवंताचे यथासांग पूजन केलं. साक्षात भगवंतांचा अनन्य भावे, मनोभावे आणि नितांत प्रेमानं भगवंताची पूजा करून तिने भगवंताकडे सत्यवानाचे प्राण आपल्या यमदूतांनी हरण केलेले आहेत. त्यांना ते परत करण्याची आज्ञा आपण करावी अशी भगवंताच्या चरणी आज्ञा केली. भगवंत त्यांच्या पूजेनं संतुष्ट झाले आणि भगवंतांनी म्हणजे साक्षात शंकरांनी यमदूतांना पुन्हा आज्ञा केली आणि सत्यवानांचे प्राण पुन्हा प्राप्त झाले. आणि म्हणून हजारो वर्षापूर्वी या ठिकाणी असलेली ही प्रथा आजही आपल्या सर्व स्त्रिया जवळजवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर अनेक प्रकारानं ही सेवा या ठिकाणी या वटसावित्रीच्या पूजेच्या माध्यमातून सर्व स्त्रिया करतात. क्या बात आहे. आणि कशा प्रकारे ही पूजा केली गेली पाहिजे? सर्वसाधारणपणे या पूजेचं महत्व असं आहे की शंकराला आवडत असलेल्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्या वटवृक्षाच्या माध्यमातून आता हल्ली लोक आपल्या घरी वडाची फांदी आणतात, पण वृक्षतोड ही होऊ नये आणि वृक्षाचं संरक्षण व्हावं म्हणून शक्यतो ज्या ठिकाणी असा मोठा वटवृक्ष असेल त्या ठिकाणी स्त्रियांनी जावं. त्या ठिकाणी पंचोपचार, षोडशोपचार जशी आपल्याला पूजा करता येईल तशी भगवंताला अर्पण करावी. पंचफळं भगवंताला अर्पण करावी आणि भगवंताला 7 फेरे घालून, 9 फेरे घालून, 16 फेरे घालून दोर आणि तो भगवंताला वेष्टित करावा. म्हणजे त्या झाडाला त्या ठिकाणी बंधन करून भगवंताकडे प्रार्थना करावी की माझा संसार असाच सत्यवान आणि सावित्री यांच्याप्रमाणे सुखाचा हो, अशी प्रार्थना त्या भगिनी सर्व करतात. दोरा धागा का धागा बांधला जातो हो वडाच्या भोवती? वडाच्या फांद्याभोवती दोरा हा बांधला जातो. दोऱ्याला अत्यंत महत्व आहे. हा ज्यावेळी आपण वरुणाची पूजा करतो घरामध्ये किंवा कुठेही किंवा मोठं आपलं अधिष्ठान असतं त्यावेळी त्या
जे जे वरून आपण स्थापन करतो त्यांना सुद्धा या ठिकाणी वेष्टीच केलं जातं, दोऱ्यानं वेष्टीच केलं जातं. वेष्टीत म्हणजे त्याला कंठाकडे त्याला बांधलं जातं. हा, कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र, कंठामध्ये रुद्र म्हणून कलशाला ते त्या ठिकाणी वेष्टीत केलं जातं. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपलं जेव्हा लग्नबंधन होतं त्यावेळी सूत्रवेष्टन म्हणून असा प्रकार आहे. त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी 4 आणि 3 या माध्यमातून सूत्रवेष्टन नवरा आणि नवरी यांना केलं जातं. चौथा मुद्दा असा आहे की ज्या ज्या वेळी आपल्याकडे म्हणजे वास्तू शांत असेल तर त्यावेळी त्रिदोरानं म्हणजे 3 या ठिकाणी फेरे घालून वास्तूला सुद्धा त्या तंतूनं वेष्टीत केलं जातं. चौथा मुद्दा असा आहे की ज्यावेळी मनुष्य या ठिकाणी परलोकामध्ये जातो, आपला हा देह सोडतो, त्यावेळी घरामध्ये त्या दिवसापासून घरात दूध ठेवलं जातं किंवा एखादा भाताचा पिंड ठेवला जातो, त्याला वर्ण दोरा त्या पिंडापर्यंत किंवा दुधापर्यंत ठेवला जातो. अशी या ठिकाणी आख्यायिका आहे किंवा मान्यता आहे किंवा त्यामध्ये विश्वास आणि श्रद्धा आहे की त्यांना शंकरांनी उत्तम प्रकारचा मोक्ष प्राप्त करावा. उपवास हा कडक उपवास असतो की ह्या उपवासाला काही खाल्लेलं चालतं? खरंच अत्यंत सुंदर असा प्रश्न केला. आत्मा शुद्ध राहावा, मन शुद्ध राहावं, विचार शुद्ध राहावे आणि त्यामध्ये भगवंताचं एकनिष्ठेनं या ठिकाणी तन मन धनानं पूजा नामस्मरण करता यावी. या ठिकाणी खूप उपवासाचे प्रकार आहेत. या ठिकाणी निर्जल म्हणजे पाणी न घेता सबंध दिवसाचा निर्जला एकादशीचा उपवास करतात. निराहार म्हणजे कोणत्याही प्रकारचा आहार न घेता असाही उपवास केला जातो. फलाहार म्हणजे नुसती फळं खाऊन उपवास केला जातो. एकभुक्त म्हणजे एक वेळ अन्न ग्रहण करून हा उपवास केला जातो. अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारांना आता वृद्ध मनुष्य आहे, त्यांना एवढ्या प्रकारचे हे उपवास जमणार नाही. त्यांनी फक्त भगवंताचं अधिष्ठान आपल्या आत्म्यामध्ये राहावं म्हणून ज्या पद्धतीने आपली सेवा करणं शक्य असेल अशा पद्धतीने तो उपवास करावा. बरं. अजून एक प्रश्न म्हणजे हा पर्सनल लेवलवरून येतोय. बरोबर. ज्यांचं लग्न झालेलं नसतं त्यांनीही हा उपवास केलेला चालतो का? खरं सांगू का की उपवासाला बंधन नाहीये. हा लग्न झाली यांनीच उपवास करावा असं मला तर वाटत नाहीये. कारण असं आहे, शंकराची उपासना ही अनेक माध्यमातून होते. शिवरात्रीच्या माध्यमातून होते. त्यावेळीची पूजा वेगळ्या पद्धतीने होते. भगवंताला अर्पण करण्याचा भाव वेगळा असतो. या ठिकाणी त्याचा भाव वेगळा आहे. संसार सुखाचा भाव म्हणून आहे. आपल्या सहकार्याला उत्तम प्रकारचं दीर्घायुष्य व्हावं म्हणून आहे. आणि त्याच्याही पलीकडे असं आहे, गौरीहर पूजला जातो. ती गौरीहर म्हणजे सुद्धा काय हो, ती सुद्धा या ठिकाणी उत्तम प्रकारचा पती प्राप्त व्हावा म्हणूनच ती उपासना केली जाते. तेव्हा उपासनेमध्ये असे भाग जरी असले तरी ब्रह्मा विष्णू महेश राम आणि कृष्ण यांची सेवा त्याला बंधन नाही, नावाला बंधन नाही. आणि ज्यांची ज्याच्यावर श्रद्धा असेल, विश्वास असेल, दृढ भाव असेल त्याने उत्तम प्रकाराने देवाची सेवा करावी ना. वटपौर्णिमेची पूजा करण्याचा मुहूर्त आहे का काही ठराविक, असं काही आहे? सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की राहू काळामध्ये ते करू नये असं मानलं जातं. ज्यांची राहू काळावर विश्वास आणि श्रद्धा आहे ती लोक त्यावेळेला तो मुहूर्त पाळतात. परंतु नामाला आणि पूजेला या ठिकाणी कशाचंही बंधन असू नये अशा मताचा व्यक्तिशः मी आहे. बरं. ह्या वर्षीचा मुहूर्त वगैरे आहे सर्वसाधारणपणे 8:30 नंतर, म्हणजे मला वाटतं राहू काळ 8:30 पर्यंत आहे. असं वाटतं. सकाळी 8:30 पर्यंत आहे. मग त्यानंतर 8:30 ते
9:30 नंतर मग बाकी पूजा करायला 9:30 हरकत नाही. नंतर तुम्ही पूजा पूजा करू करू शकता. शकता. पूजा संपन्न करू शकता. तर अशा प्रकारे वटपौर्णिमा का साजरा केली जाते किंवा त्याचं महत्त्व काय आहे आणि ही उपासना केल्यावर काय फल प्राप्त होतं या व्हिडिओतनं आपण शिकलोय. पण असे तुमच्या मनात काही शंका, प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला विचारा. आम्ही त्या प्रश्नाचं निरासन करण्याचा अगदी, प्रयत्न अगदी. नक्की करू. काकांना विचारून मी कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय नक्की तुम्हाला देईन आणि असेच अनेक कोणत्या विषयावरती आम्ही व्हिडिओ बनवले पाहिजे तेही आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद.